हॅलो फ्रेंड्स, मी भावना भुतल स्वागत करते तुमचं माझ्या चॅनेलमध्ये, ज्याचं नाव आहे लव्ह नॉवेल स्टुडिओ. चला तर मग स्टोरीला सुरुवात करूया. पण त्याआधी चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा. कथेचं नाव आहे मिस्टर सोलमेट, मी फक्त तुझीच. लेखिका भावना भुतल, व्हिडिओ एडिटर सोनाली जाधव, स्वर शिखा भुतल. मिस्टर सोलमेट भाग 98. रघुच्या मागोमाग युग सुद्धा रूम बाहेर पडला. हॉलमध्ये रीमाताई म्हणजेच देवांशची आई आणि आजी सुद्धा होत्या. पायऱ्या उतरत असतानाच युगने अभिमन्यूला फोन फिरवला. तुला मी नवीन सिक्युरिटी बद्दल बोललेलो, त्याचं काय झालं? उठसूट कोणीही घरात घुसतंय. युग मोठ्यानेच फोनवर बोलत पायऱ्या उतरत होता. रीमाताई आणि आजींना ऐकू जाईल इतकं मोठ्याने तो फोनवर बोलत होता. लवकर पाठवून दे, थोडं रागातच युग म्हणाला आणि त्याने फोन कट केला. मोबाईल तसाच हातात पकडत युग त्या दोघींसमोर जाऊन उभा राहिला. साहेब, यांच्यासाठी चहा नाश्ता आणायचंय का? रघुने विचारलं. त्यांनाच विचार, युगने म्हटलं. तुम्ही काही खाणार पिणार का? रघुने पुन्हा विचारलं. आम्ही इथे फक्त आणि फक्त आमच्या सुनेला भेटायला आलोय, रीमाताई रागातच म्हणाल्या. सून? विक्षिप्त भाव चेहऱ्यावर आणतच युगने विचारलं. नातं आणि तिचं देवांशचं तुटलंय. आमच्यातील नातं मात्र आहे तेच राहणार. काठीवरील पकड आणखीन घट्ट करतच आजी म्हणाल्या. उभ्या जागीच दम काढण्याचं काम त्यांचं सुरू होतं. कोणत्या नात्याबद्दल बोलताय तुम्ही? एक मोलकरीण आणि मालकाचं असतं त्याबद्दल का? पाठीमागून पायऱ्या उतरतच अविराने प्रश्न केला. तिघांच्याही माना अविराच्या दिशेने वळल्या. गुलाबी रंगाचा टी शर्ट आणि फिकट निळसर रंगाच्या ट्रॅक पॅन्टमध्ये स्वतःच्या सुनेला बघून दोघींचेही डोळे मोठे झाले. नेहमी डोक्यावर पदर घेऊन सगळ्यांसमोर वावरणाऱ्या अविराचा मॉडर्न अंदाज दोघींनीही पाहिला नव्हता. तिचा सुडेल शरीर बांधा तिने परिधान केलेल्या कपड्यात उठून दिसत होता. एखादी कॉलेज कुमारीच दिसत होती ती. युग तर तिच्या चेहऱ्यावरील आत्मविश्वास बघतच राहिला. अविरा येऊन युगच्या बाजूलाच उभी राहिली. हे कसले कपडे घातलेस तू? तिथे नवरा जेलमध्ये असताना दुसऱ्या पुरुषासोबत अय्याशी करत फिरताना लाज नाही वाटत का ग? हातातील काठीने धाक दाखवतच आजी अविराला बोल लावत होत्या. खरं तर त्यांना देवांश आणि अविराचा डिवोर्स झालाय याबद्दल काहीच कल्पना नव्हती. आई, शांत व्हा, मी बोलते तिच्यासोबत. रीमाताई स्वतःच्या सासूला शांत करण्याचा प्रयत्न करतच म्हणाल्या. हे बघ अविरा, देवांशला काल पोलिसांनी पकडून नेले. तूच एक आहेस जे याला त्यातून बाहेर काढू शकतेस. माझा मुलगा रात्रीपासून घरी नाही. जेलमध्ये त्याच्यासोबत काय होत असेल आणि काय नाही या भीतीने रात्रभर आम्हा दोघींना झोप नाहीये. डोळ्यातून आसवं काढतच रीमाताई म्हणाल्या. अविराच्या नजरेसमोरून तो क्षण तरंगू लागला ज्या क्षणी तिच्या सासूने तिच्यावर हात उचलला आणि तिला धक्के मारून घराबाहेर केलं. खूप लाचार झालेली ती त्यांच्या पुढ्यात, पण कोणालाच तिची दया आली नाही. दोघींनी मिळून तिच्या आयुष्यात नाकीनऊ आणलेले काटेरी कुंपणाने वेढलेले क्षण अविराला अक्षरशः बोचू लागले होते. अविराने स्वतःच्या मुठी आवळून घेत डोळे गच्च मिटून घेतले. बंद डोळ्यांच्या फटीतून पाणी ओघळत तिच्या गालावरून वाहू लागले. युगचा हात तिच्या खांद्यावर येऊन पडला. काहीही आठवायची गरज नाही आणि शांत बसण्याची गरज तर अजिबातच नाही. युगच्या प्रेमाने ती क्षण लगेचच विसरून गेली. तुम्ही जसं मला घरातून बाहेर काढलं तसंच तुम्हाला धक्के मारून बाहेर काढू की तुमचं तुम्ही जाल? स्वतःच्या ओल्या गालावरून हात फिरवतच अविराने विचारले. तुझी हिंमत कशी होते आमच्यासोबत अशा भाषेत बोलायची? अविराच्या आजी सासू तर रागाने पेटून उठल्या. त्या त्यांची पायरी सोडून वागत होत्या, पण अविराला तसं वागता येत नव्हतं. माझी हिंमत तर खूप काही करायची होती, पण तुमच्या दोघींच्या वयाचा मान ठेवून मी शांत बसलीये. माझ्याच घरी येऊन माझ्यावर आवाज चढवून अजिबात नाही बोलायचं. आणि कोणत्या नात्याने तुम्ही माझ्या घरी पाऊल ठेवले? देवांश आणि माझा डिवोर्स झालाय.
कोणतंच नातं आम्हा दोघात उरलेलं नाही. तुम्हा दोघींसाठी तर मी एक मोलकरीण होती. सकाळी उठल्यापासून ते रात्री अंथरुणात अंग टाकेपर्यंत डोक्यावर पदर घेत तुमच्या आदेशाचं पालन करत तुमच्या मागे मागे फिरत राहावं लागायचं. आता स्वतःचा मुलगा नजरेपासून दूर गेल्यावर तुम्हाला त्रास होऊ लागला, असाच त्रास मला घरातून बाहेर काढल्यावर नाही झाला का? मी पण कोणाला काय प्रश्न करतेय? मला काही झाल्यावर तुम्हाला कसं काय त्रास होणार? उलट तुम्हा दोघींना मला त्रास द्यायला खूप आवडायचं. आजींनी तर कित्येक रात्र मला झोपूच दिलं नसेल. रात्रभर यांचे पाय दाबत बसा. पाय दाबता दाबता जरा झोप लागली की टोमणे मारायला सुरुवात. अशा परिस्थितीत सकाळी उशिरा उठलं, मग मला स्वतःला सासू म्हणून घेणाऱ्या होत्याच मला बोल लावायला. माझ्या वडिलांच्या संपत्तीवर बोठे झालेल्या निश्चित परिवाराने मलाच नोकर बनवून ठेवलेलं. मला नाही कळत मी एवढं सगळं का सहन केलं. मी आता जशी आहे तशी तेव्हा का नव्हती? अशा लोकांना तेव्हाच उत्तर दिलं असतं तर एवढा मनस्ताप सहन करावाच लागला नसता मला. अविरा मनातली सगळी भडास बोलून दाखवत होती. त्यासाठी आम्हाला माफ कर, हवं तर पाया पडतो आम्ही तुझ्या, असं म्हणत रीमाताई अविराचे पाय धरायला पुढे जाणार, पण अविरा 2 पावले मागे सरकली. यांना हा इमोशनल ड्रामा बंद करून इथून जायला सांगा ना. युगच्या मागे स्वतःला लपवतच अविरा म्हणाली. मनाने हळव्या असणाऱ्या अविराला रीमाताईंच्या सुरू असलेल्या भावनिक नाटकाचा शिकार व्हायचं नव्हतं. त्यांचं तेच जातील गसपिठाड, असं म्हणत युगने अविराला स्वतःजवळ घेतलं. अविराला युगच्या मिठीत बघून देवांशच्या आई आणि आजी रागाने लालबुंद झाल्या होत्या. प्रत्येक गोष्टीची योग्य वेळ येते आणि कदाचित ती आलीये. आपली चांगली कर्म आपल्याला चांगले दिवस दाखवतात आणि वाईट कर्म तेच दिवस आपल्यासोबत खेळतात जे आपण इतरांसोबत खेळलो असतो. तसं यांचं झाले. तुझ्यासोबत जे काही वागले ते सगळं यांचा मुलगा तिथे जेलमध्ये बसून भोगत असणार. पण मला हे नाही कळत तुम्ही दोघी इथे का आलात? तुम्हाला असं वाटतंय देवांश अविरामुळे जेलमध्ये गेला आणि अविरा त्याला वाचवू शकते, तर तो तुमच्यातील गैरसमज आहे. प्रत्येक शेअर होल्डरने त्याच्या विरुद्ध तक्रार नोंदवली आहे. प्रत्येक कंपनीचा CEO ज्याच्यासोबत देवांश उठत बसत होता आणि त्यांच्यासोबत सुद्धा त्याने धोकेबाजी केली, त्या प्रत्येक CEOने त्याविरुद्ध पुरावेसहित तक्रार केली. माझ्या बायकोला रातोरात घराबाहेर केलेलं, तसंच तुम्ही पण लवकरच त्या घरातून बेघर होणार आहात. लवकरच देवांश दीक्षितची प्रत्येक प्रॉपर्टी सील करण्यात येणार आहे. माणुसकीच्या नात्याने मी फक्त तुमची एक मदत करू शकतो, असं म्हणत युगने रघुला बोलवून घेतलं. देवांशची आई आणि आजी आशेचा किरण म्हणून युगकडे बघू लागले. माझ्या ड्रॉवरमधून रेड कलरची फाईल घेऊन ये. युगने आदेश दिल्याबरोबर रघु पळतच त्याच्या रूममध्ये गेला. सोबत येताना एक सोडून 4-5 फाईली तो स्वतःसोबत घेऊन आला. तुला रेड कलर कळत नाही का? गोंधळलेल्या रघुकडे बघतच युगने विचारलं. डार्क रेड, फिकट रेड, मध्यम रेड असं काही सांगितलंच नाही. पुन्हा परत जायला नको म्हणून सगळ्याच फाईली घेऊन आलो. हुशारी दाखवतच रघु म्हणाला. तसं युगने रागेट कटाक्ष त्याच्यावर टाकला आणि त्याच्या हातून त्याला पाहिजे असणारी फाईल घेतली. ह्या फाईली जिथून काढल्यास तिथे होत्या तशा ठेव. युग म्हणाला, तुम्ही बी रूम मध्येच जाणार ना, हाताबरोबर तेवढं ठेवूच शकता ना या गरीबासाठी. रघुने विनवणी करतच म्हटलं. युगने हलकेच नजरेत राग आणला तसं तोंड पाडतच रघु तिथून निघून गेला. युगने फाईलमधून लीगल साईज पेपरवर प्रिंट घेतलेलं पान काढलं आणि ते रीमाताईंच्या हातात सोपवलं. ही त्या लोकांची लिस्ट आहे ज्यांनी तुमच्या मुलावर केस केली. त्यांचे ॲड्रेस आणि पर्सनल मोबाईल नंबर ह्यात आहेत. जसे इथे येऊन तुम्ही माझ्या बायकोचे पाय धरले, तसे या लोकांचे सुद्धा पाय धरा. त्यांनी केस मागे घेतली की मग तुमचा मुलगा लवकरच तुमच्या जवळ असेल. जास्त नाही, फक्त 1,22,503 लोकच आहेत. मला ऍड केलं तर 504 होती. पण मी अजून पोलीस केस करायला गेलोच नाही, त्यामुळे माझं टेन्शन नका घेऊ. ओठांवर समाधानकारक स्मित आणतच युग म्हणाला. एवढ्या जणांसोबत संपर्क कसा करायचा हा विचार करून रीमाताईंच्या चेहऱ्यावर 12 वाजले. वेळ नका वाया घालू, कामाला लागा आणि आता इथून गेलात तरी चालेल, युग म्हणाला.
पुन्हा या घरात पाऊल सुद्धा ठेवू नका. अविरा थोडं रागातच म्हणाले. तशी हिंमत त्या नाही करणार ग स्वीटहार्ट. सध्या सगळ्या सिक्युरिटी गार्डना मी कामावरून काढून टाकलं, म्हणून त्यांनी हिंमत केली. नेक्स्ट टाइम गेट बाहेरूनच पुन्हा माघारी जायची वेळ येईल. आता थोड्याच वेळात माझे नवीन सिक्युरिटी गार्ड इथे येतील. जसं तुम्ही अविराला धक्के मारून दीक्षित निवासाबाहेर केलं, तसंच इथून बाहेर पडायची इच्छा असेल तर थांबू शकता. युग शांतपणेच बोलत होता, पण त्याच्या आवाजात भरपूर राग होता. रीमाताई स्वतःच्या सासूला सांभाळत इथून निघून गेल्या. अजून स्वतःचा अपमान सहन करण्याची ताकद त्यांच्यात नव्हती. दोघीही तिथून निघून गेल्या तसं युग अविराला घेऊन रूम मध्ये आला. नाही म्हणायला गेलं तरी थोडीशी भावूक झाली होती ती. सकाळपासून आनंदित असणारा तिचा स्वभाव क्षणभरात मावळला. दुःख नाही म्हणता येणार, पण स्वतःच्या सासू आणि आजी सासूला पुन्हा बघून तिचा चेहरा पडला होता. जुन्या क्षणात ती हरवून गेली होती. युग तिच्या समोर येऊन बसला तसं ती भानावर आली. तुम्ही लवकर का नाही भेटले मला? तुम्ही लवकर भेटले असते तर आपलं लग्न झालं असतं ना. आणि नंतर भेटले पण लपाछपी खेळत बसले. ते खेळत नसते बसले तर आता आपलं बाळ आपल्या सोबत असतं ना. युगच्या खांद्यावर डोकं टेकतच अविरा म्हणाली. त्याच्या गळ्याभोवती हातांची घट्ट पकड घालत ती रडू लागली. बाळ तर तसं पण आपल्या सोबत असतं ना ग स्वीटहार्ट. जर तू त्या दिवशी एकदा माझ्याकडे बघितलं असतंस तर. युगने असं बोलताच अविराला तिची चूक कळली. पाणावलेल्या डोळ्यांनी ती त्याच्या नजरेत बघत होती. स्वतःचे कान धरत ती बाजूला होऊन रडू लागली. युगने तिचे कानापाशी असलेले हात बाजूला केले. स्वतःच्या ओंजळीत तिचा चेहरा पकडला. जे केलं त्यामागे कारण होती ग स्वीटहार्ट. युग म्हणाला. माहितीये मला, डॉक्टर बोलले मला. युगचे दोन्ही हात स्वतःच्या हातात पकडतच अविरा म्हणाली. पण सगळं नसेल बोलला तो. युग म्हणाला. सगळंच बोलले ते. तुमच्या जन्मापासून सुरू असलेला संघर्ष, तुमच्या माबद्दल पण त्यांनी मला सांगितलं. सगळं माहितीये मला. अविरा म्हणाले. तरीही मला ओरडतेस? बिचारेवाले एक्सप्रेशन चेहऱ्यावर आणतच युग म्हणाला. देवांच्या आधी तुम्ही माझ्या आयुष्यात नाही आलात, म्हणून ओरडते रे स्वीटहार्ट. युगचे गाल उडतच एकेरी शब्दात अविरा त्याला म्हणाली. स्वीटहार्ट, तुझं हे एकेरी बोलणं खूप भारी वाटतंय. मला आहो जाऊ नको न करूस, असंच बोल. युगने तिच्या गालावर ओठ टेकवतच म्हटलं. लाजेने चुर्र झालेल्या अविराने दोन्ही तळ हातात स्वतःचा चेहरा खुपसत नाही म्हणून मान डोलवली. प्लीज ना. तिने चेहऱ्यावर ठेवलेले हात बाजूला करतच युगने म्हटलं. मला तुम्हाला आहोजाऊ करायलाच आवडतं. ते तर चुकून माझ्या तोंडून निघालं. अविराने मान खाली घातली आणि ती युग सोबत बोलत होती. अशी चूक तू वारंवार करावी असं मला वाटतंय. प्लीज. युगने विनवणी करतच म्हटलं. कधीतरी मी करत जाईन, पण वारंवार होईल असं मला नाही वाटत रे स्वीटहार्ट. सकाळची औषधं घ्यायची राहून गेली ती तेवढी घ्या. असं म्हणत अविरा त्याच्या शेजारशी उठली. कधीतरी करशील त्यातच मी समाधान मानून घेईल. अविराला स्मित देतच युग म्हणाला. अविराने त्याच्या हातात औषधं टेकवली. तिच्याकडे बघतच युगने ती तोंडात टाकली. तिच्या नजरेत बघतच युग तिच्या समोरून उठला आणि दोन्ही हात त्याने तिच्या समोर धरले. भुवया उडवतच तिने युगला काय झालं म्हणून विचारलं. काय झालं असेल पुढे हे कळेलच पुढील भागात. धन्यवाद.